पाहतोय वाल्मिक कराडला आता कोर्टात हजर केलं जात आहे। वाल्मिक कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय प्रतिक्रिया? तुमचे समर्थक आंदोलन करताय, तुमच्यावर अन्याय होता असं म्हणताय, खरे काय? तुमचे समर्थक आंदोलन करतायत हा मॅडम, समर्थक आंदोलन करतायत, काय सांगाल तुम्ही? ते आता घेऊन नेलं जात आहे। ही दृश्य आपण बघतोय, आता गाडीतलीच आहे, गाडीतली आहे। आपण पाहतोय कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे। आज वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवर आता या ठिकाणी कारवाईची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती। हत्येच्या गुन्ह्यामध्ये आज केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। या ठिकाणी कोर्टात काय युक्तिवाद होतो, काय निर्णय होतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आंदोलन करतायत, या ठिकाणी बीडची बदनामी केल्याचा आरोप केला जातोय आणि या सगळ्या दृष्टीने आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान हे असणार आहे। एकूणच आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा वाल्मिक कराड समर्थकांकडून ठरवली जाणार आहे, त्यासाठी पोलीस सुद्धा सज्ज आहेत। ही आपण दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येत होतं आणि तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। केज कोर्टात हजर केल्यानंतर आता काय नेमका युक्तिवाद होतो त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर बीड हत्या प्रकरणामध्ये आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राजकीय नेते सुद्धा यामध्ये असल्यामुळे इथे वारंवार कारवाईची मागणी होते। वाल्मिक कराड यातला मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। त्याच्यावर मकोका अंतर्गत आता कारवाई सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती, मात्र इतर साथीदारांवर मकोका लावलाय। मात्र वाल्मिक कराडवर का मकोका लावण्यात आला नाही असं म्हणून विरोधकांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा धारेवर धरलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात